नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये एक आंब्याची रेसिपी नसेल हे कधी होणारच नाही. तर त्याकरिता आज मी तुमच्यासाठी आंब्यापासून बनवलेली एक चविष्ट अशी गोड रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू याचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर मी ते 1 कप आंब्याचा पल्प घेतलेला आहे. तर हा पल्प आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे दोन्ही साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे. तर तुम्ही आपल्या चवीप्रमाणे याच्यामध्ये साखर घालू शकता. तर परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे आणि याचे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे बॅटर जे आहे ते 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहे आणि हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर फड बनवण्याचा तवा ठेवायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला चमच्याने तूप घालायचं आहे. तर तुम्ही इथे तेलाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला या साच्यामध्ये चमच्याने हे बॅटर घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे फड आहे ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तर वरून आपल्याला याच्यावरती तेल नाही तर तूप घालायचं आहे आणि त्यानंतर हे फड जे आहे ते चमच्याने पलटवायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे फड आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही अगदी सोपी आणि सरळ अशी आंब्याची रेसिपी बनवून एक डिझर्टच्या रूपामध्ये सर्व करू शकता. त्यानंतर ही रेसिपी सर्व करतेवेळी आपल्याला याच्यावरती कट केलेले आंब्याचे पीसेस ठेवायचे आहेत. तर तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स, वॉचिंग माय व्हिडिओ.